नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी. आपण पाहत आहात पंचायत मराठी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील जातीय ध्रुवीकरणाला नक्की जबाबदार कोण आहे. आपल्या भारतीय समाजाची संरचना ही जाती आधारित आहे, हे मान्यच. पण निवडणुका लागल्या की निपचित पडलेल्या जातीला, धर्माला जाग यायला लागते. पण यावेळी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक गाजवली ती मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने. ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मिळावं ही मराठा आंदोलकांची मागणी होती. तर या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध होता. त्यांचं असं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाची मागणी करत आंदोलक जरांगे पाटील यांनी सभांवर सभा घेण्याचा महाराष्ट्रभर धडाकाच लावला. याला विरोध म्हणून ओबीसी नेत्यांनीही सभांवर सभा घ्यायला सुरुवात केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा जातीय ध्रुवीकरण घडून यायला सुरुवात झाली. या जातीय ध्रुवीकरणाला सर्वाधिक आहारी गेलेला जिल्हा कोणता असेल तर तो बीड. बीड जिल्हा हा नेहमीच मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. यावेळी बीड लोकसभेसाठी 13 मेला मतदान झालं, परंतु प्रत्यक्षात निवडणूक रंगण्या अगोदरच बीड जिल्ह्यात व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक या समाज माध्यमांनी निवडणूक रंगवली होती. नाना प्रकारच्या मेसेजेसचा दोन्ही बाजूंनी समाज माध्यमांवर भडीमार होत होता. प्रत्येक पक्ष, नेता आपणच कसे योग्य आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते. दोन समाजात वितुष्ट वाढवण्यात अनेक घटक कारणीभूत ठरले. त्यास सुरुवात झाली ते मराठा समाजाला ओबीसीत सामावून घेतल्यानंतर. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, आता मराठ्यांना ओबीसीत सामावून घेतले, त्यामुळे आता एक मराठा लाख मराठा न म्हणता एक ओबीसी लाख ओबीसी असं म्हणावं. असा सल्ला जरांगे पाटील यांना दिला होता. यातून मराठा जातीय अस्मितेला कुठेतरी कमी लेखलं जातंय अशी भावना मराठा समाजात वाढली होती. यानंतर भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रचारावेळी गावोगावी मराठा तरुणांकडून विरोध केला जात होता. यावर जरांगे पाटील यांनी लोकशाहीत सर्वांना मत मागण्याचा अधिकार आहे म्हणून पंकजा मुंडे यांना विरोध करू नये अशी भूमिकाही घेतली होती. पण नंतरच्या काळात जरांगे पाटलांनी काही विधान करून हिणवलं होतं. जरांगे पाटील म्हणाले होते की यांना असं पाडा की यांच्या पुढच्या 5 पिढ्या पुन्हा उभ्या नाही राहिल्या पाहिजेत. तुम्ही आहेत कितीक, मराठा काय आहे ते तुम्हाला दाखवून देऊ. या आक्रमक विधानांमुळे ओबीसी समाज अधिक एकटवायला सुरुवात झाली आणि थेट या शाब्दिक चकमकींना ओबीसी विरुद्ध मराठा असं वळण घ्यायला सुरुवात झाली. या काळात बीडच्या खासदार प्रीतम मुंडेंच्या एका ठिकाणी बोलतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत होती, ज्यामध्ये प्रीतम मुंडे म्हणत होत्या, 2 गरजू व्यक्ती असतील तर त्यातील आपल्या समाजाच्या व्यक्तींना प्राधान्य दिलं पाहिजे. तसंच प्रचारादरम्यान पंकजा मुंडे एका भाषणात म्हणतात की उपोषण करून काहीही होत नसतं. यामुळे जरांगे समर्थक व मराठा समाज दुखावला गेला. यामुळे मराठा समाजात ओबीसी नेतृत्वाबद्दल नाराजी वाढली आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मराठा समाजाचा पाठिंबा मिळत गेला. या परस्पर विरोधी वक्तव्यातून दोन समाजात दरी वाढत गेली. एक दुसऱ्यांप्रती वितुष्ट वाढत गेलं. एका बाजूला पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे, ओबीसी विरुद्ध मराठा, प्रस्थापित विरुद्ध शेतकरी पुत्र, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशा अनेक आघाड्यांवर ही निवडणूक लढली गेली. दोन्ही बाजूंनी प्रचंड आरोप प्रत्यारोप केले गेले. येत्या 4 जूनला या निवडणुकीचा निकालही लागेल, परंतु बीड जिल्ह्याने तोपर्यंत खूप काही गमावलेलं असेल. या निवडणुकीमुळे गावागावात मोठी दरी निर्माण झाली. घाटनांदूरसारखी गावं या जातीय ध्रुवीकरणाला बळी पडली आहेत, जिथे 2 समूहांमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या निवडणुकीने आणि जातीय ध्रुवीकरणामुळे आता वाड्या वस्त्यांवर, गाव तांड्यांवर आणि गावागावांमध्ये केवळ मतभेद नाही तर मनभेद घडून आले. एका समाजानं दुसऱ्या समाजातील व्यक्तीच्या किराणा दुकानातून वस्तू खरेदी न करण्याच्या शपथा घेण्यापासून ते ट्रॅक्टरने नांगरणी न करण्यापर्यंतचे निर्णय घेण्यात आले. यामुळे शेतीतील कामकाजासाठी लागणाऱ्या मजुरापासून ते शेजारच्या कुटुंबापर्यंत
जातीय ध्रुवीकरण घडून आले. यामुळे बीड सारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात जिथे अर्थव्यवस्थेचे हातपाय अगोदरच थंडावलेत, तिथं जातीय ध्रुवीकरणामुळे समाज व्यवस्थेचं आणि अर्थव्यवस्थेचं अतोनात नुकसान होताना दिसतंय. या प्रकारचं जातीय ध्रुवीकरण घडू नये आणि समाजाची वीण विस्कटू नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे अनेक संदेश दोन्ही समाजातील नेटकरी समाज माध्यमांवरून विनंती वजा मजकूर पोस्ट करत आहेत. तुम्हाला काय वाटतंय? बीड जिल्ह्यातील जातीय ध्रुवीकरणाला नेमकं कोण जबाबदार आहे? याबाबत तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पंचायत मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.